युट्यूब जेव्हा सुरू झालं, युट्यूब वरती आपण पहिल्यांदा ज्यांना बघितलं असे आर्यन ग्रुप, संपूर्ण आर्यन ग्रुपला मी आमंत्रित करतो स्टेजवरती. नितेश बुंदे आणि संपूर्ण आर्यन ग्रुप टीम आपण मंचावरती यायचं आहे. नितेश बुंदे कलाकार, त्यांच्या समवेत महेश बेलकर, डेंजर बेंड्या, त्याच्यानंतर आपण बघताय धर्मा बेलकर. आणि पोरांनो, आपला जो सदू होता तो आता मोठा झाला आहे का? तर नक्कीच सदू बेलकर सुद्धा इथे उपस्थित झालाय. मनोज बेलकर, प्रकाश बेलकर आणि संदेश कवले, भरत गुहे आणि त्यांच्या समवेत मी आमंत्रित करेन मिस्टर अली बाबा म्हणजेच रुपेश कडव. जोरदार टाळ्या मी त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्याला हसवण्यासाठी ते इथे आल्यात आणि आपल्या शब्दापोटी ते इथे आलेले आहेत. त्यांचं विशेषतः आम्ही शब्द शुमनाने त्यांचं स्वागत करतोय आणि आपल्या ज्या आदिवासी एकता परिषदेची टीम आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं स्वागत केलं जाईल. आणि त्यांचे जी बोलीभाषा आपली आहे, त्यांचे जे विचार आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातील त्यांच्या माध्यमातून. दिनेश भाई सरांना मी नंतर बोलेन, कारण की त्यांची जी कॉमेंट्री आहे, त्यांची मिमिक्री आहे ती आपण ऐकणार आहोत. त्यांना आम्ही थोडे वेळासाठी थांबवतोय. दिनेश भाई सर, तुम्ही नंतर या असं मी तुम्हाला विनंती करतो. आपल्या समोर बघतायत आपण नितेश बुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम. नितेश बुंदे जर बोलायला गेला तर सर्वांच्या मोबाईल मध्ये तुम्ही त्यांची गाणी बघत असतील. त्यांच्या समवेत आपण बघताय महेश बेलकर म्हणा किंवा सतू कवले म्हणा, मनोज बेलकर म्हणा, प्रकाश बेलकर म्हणा, प्रत्येकाचे युट्यूब चॅनल आहेत. आज आपण बघतोय की पालघरमध्ये नवनवीन गायक तयार झाल्यात, नवीन नवीन डान्सर तयार झाल्यात. प्रत्येकाला नाचायला वाटतं, परंतु जी कला कोणी दाखवत असेल तर ही टीम आहे. टाळ्या वाजवा, कारण की ह्यांचे चाहते संपूर्ण पालघरमध्ये नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. आणि नक्की त्यांची गाणी, एका बाजूला आपण पूर्वी कुठली हिंदी गाणी ऐकायचो, परंतु आज आपण बघतोय प्रत्येकांच्या मोबाईल मध्ये ह्या सर्व कलाकारांची गाणी वाजतात. हे खरोखरच प्रेम आहे नितेश बुंदे, हे सर्व समाजाचं प्रेम आहे तुमच्या पोटी. मी या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या आदिवासी एकता परिषदेच्या मंचावरून जे कोणी युट्यूब कलाकार आहेत त्यांना मी विनंती करेन की प्रत्येक वेळी जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा ते कलाकार तिथे जात नाहीत. जर तुम्हाला कोणी मोठं केलं असेल तर ह्या सर्व समाज बांधवांनी तुम्हाला मोठं केलंय. आणि जेव्हा जेव्हा आपले कार्यक्रम असतील, आदिवासी एकता परिषदेचा कार्यक्रम म्हणा किंवा समाजाचा कुठलाही कार्यक्रम म्हणा, तेव्हा तुम्ही कोणीही तिथे मानधन घेतल्याशिवाय तुम्ही जात नाही. तर मी तुम्हाला विनंती करेन युट्यूब कलाकारांना की आपला समाजाचा कार्यक्रम जिथे कुठे असेल तुम्ही त्या समाजाच्या प्रेमापोटी तिथे जा. कारण की बरेचसे कलाकार आहेत मानधन घेतात, परंतु ही टीम आपण बघतायत कधी कुठे मानधन घेत नाही. ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या पुन्हा वाजवा. आणि हे प्रेम आहे नक्कीच नितेश बुंदेचं आणि त्यांची संपूर्ण टीमचं. प्रत्येकाचं युट्यूब चॅनल आहे. आज ते प्रत्येक युट्यूब चॅनल त्यांचे लाखो सबस्क्रायबर आहेत. नितेश बुंदे बद्दल बोलायचं झालं, अगदी गरीब कुटुंबातला मुलगा आहे, परंतु युट्यूब कोणी बघत नसेल तेव्हापासून त्याचे व्हिडिओ यायचे. आपण बघायचो ना की जेव्हा IPL सुरू व्हायची तेव्हापासून त्याचे डबिंग व्हिडिओ बघत आलोय. त्याचं पहिलं गाणं सुपर डुपर हिट झालं आणि त्यानंतर जी त्याची गाणी येतात आज ही मिलियन पर्यंत जातात. हे प्रेम आहे समाजाचं. आणि मी ह्या स्टेजच्या माध्यमातून नितेश बुंदे आणि संपूर्ण टीमला विनंती करतो की तुम्ही अशीच प्रगती करत राहा, आपल्या समाजाचं नाव मोठं करा. आणि हा जो संपूर्ण समाज बांधव इथे उपस्थित झालाय, हे तुमचे विचार ऐकण्यासाठी, तुम्हाला बघण्यासाठी जे उपस्थित झालाय. तुम्हाला थोडासा उशीर झालाय, तुम्हाला त्रास मिळेल एका फोटोसाठी, परंतु तुम्ही तो त्रास सहन करा असं मी तुम्हाला सांगेल. कारण की प्रत्येकाला वाटतं मी नितेश बुंदे सोबत फोटो काढू का, तर हे तुम्ही थोडासा त्रास पण सहन करा. हे समाजावरती तुमचं प्रेम आहे, समाजाला तुमचं प्रेम आहे. तर मी विनंती करेन जास्त न बोलता आता की नितेश बुंदे, संपूर्ण टीम, आपल्या समाजाला तुम्ही प्रबोधन करायचं आहे. एक तुमचे जे विचार आहेत, तुमची जी कॉमेंट आहे, आदिवासी एकता परिषदेच्या स्टेजवरती तुम्ही आल्याबद्दल, एकंदरीत तुमचा प्रवास आणि हा सर्व जनसमुदाय बघून तुम्हाला एकंदरीत कसं वाटतं, तुमचे जे विचार तुम्ही मांडायचे. त्या अगोदर राहून गेलंय की स्वागत करणं खूप महत्वाचं आहे. मी प्रकाशजी गोम साहेब आणि महिला थांबायच्या साहेब, महिलांची इच्छा आहे की आम्ही तुमचं स्वागत करू. ही बघा, हे प्रेम आहे तुमचं त्यांच्याबद्दल. या चला लवकर महिला भगिनी सर्वांनी या, त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्याला लवकरात लवकर. वेळ खूप कमी आहे. बघताय आपण सर्वांना भूक पण लागल्या तरी सुद्धा तुम्हाला बघण्यासाठी इथे आहेत. याच्यानंतर तुम्ही कुठे जाऊ नका. दिनेश भाई सरांची मिमिक्री तुम्हाला ऐकायची आहे. तुम्ही
कुठून पण बोला बाबा ह्या कलाकाराची मला आवाज ऐकायचा आहे, दिनेश भोईर सर तो आवाज तुम्हाला काढून दाखवतील. त्याच्या अगोदर रुपेश कडव मात्र इथे आले नाही. रुपेश कडव इथे राहून गेल्यात. नंतर येणार आहेत का आता येत आहेत? तर डॉक्टर सरांना सुद्धा मी आमंत्रित करतो, आपण सुद्धा या, आपल्या कलाकारांचं स्वागत करायचं आहे. रुपेश कडव माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल? दिनेश भाऊ साठी तुम्ही बघतायत, मला कधी बोलवतील असं, परंतु मला नक्की आम्ही बोलू. रुपेश कडव आपण तिथे कुठे असाल लगेच या मंचावरती. दिनेश भाऊ सर नंतर येतील, कारण की नंतर सगळी लोक उठून जातील, बरोबर ना. महिलांच्या माध्यमातून इथे नितेश बोंदे त्यांची संपूर्ण टीमचं स्वागत केलं जात आहे. आपण बघताय जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ताई सुद्धा आपण या. रुपेश कडव कुठेतरी मला वाटतं गाडीत आहे, येईल थोड्या वेळात. तर एक सर्वांना सांगू इच्छितो की नितेश बुंदे आणि टीमला पण सांगू इच्छितो, हा कार्यक्रम लाईव्ह आहे. तुम्हाला फक्त इथले जे बांधव आहेत तेच बघत नसतील, संपूर्ण पालघर जिल्हा तुम्हाला बघत आहे. तुम्ही ह्या संपूर्ण समाज बांधवाला प्रबोधन करायचे, तुमचे विचार मांडायचे आपल्या भाषेत. इथे मराठी बोलू नका, फक्त मीच मराठी बोलेल, तुम्ही आपल्या भाषेत बोलायचं. एक माणूस राहिला होता, मिस्टर अलिबाग, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच त्यांची सुद्धा कॉमेडी आपण ऐकणार आहोत. थकलेले आहेत ते, त्यांचं उद्या गाण्याची शूटिंग सुद्धा आहे, तरी सुद्धा शब्दाखाली ते इथे आल्यात. मिस्टर अलिबाबा रुपेश कडव यांचं स्वागत करतो आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून, आणि मी इथे आमंत्रित करतो आपले विचार मांडण्यासाठी नितेश बुंदे यांना. सर्वांना मानाचा जोहार. आज आदिवासी एकता परिषद तर्फे आयोजित हे संमेलन, आणि ह्या संमेलनाला आम्हाला इथे आमंत्रित केलं, इथे सहभागी होण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे आणि आदिवासी एकता परिषद यांचे मी खूप खूप आभार मानतो. आज धरती आबा बिरसा मुंडा, राघोजी भांगरे आणि राणी झलकारीबाई अशी संयुक्त जयंती या निमित्त हे संमेलन ठेवलेलं आहे. तर सर्व आदिवासी बांधव इथे जमलेले आहेत आणि आज सर्वांना भेटून खूपच आनंद होतोय. आणि सरांनी आधी खूपच छान विचार मांडलेत, त्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. मनोरंजन तर आपण बघतच असतो, पण ह्या शिकण्याच्या गोष्टी आहेत. काही समाजाबद्दल आपल्या जे चांगले चांगले विचार आहेत ते आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. तर सर्वांनी आपण ते आत्मसात केले पाहिजेत. आणि बाकी आमचं मनोरंजन तर तुम्ही बघताच, ते सुद्धा एक साईडला, आणि एक साईडला आपल्या समाजाबद्दल सुद्धा काही गोष्टी शिकल्या पाहिजेत, काही आत्मसात केल्या पाहिजेत, एवढंच बोलेन. आणि आमच्या व्हिडिओना खूप प्रेम देतात, त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. जय आदिवासी, जय जोहार. एखादा डायलॉग तर होऊन जाऊ दे, एवढी लोक कशासाठी आल्यात? अजून काय बोलशील? खूप थकलाय तरी सुद्धा प्रवास करून आपल्या या स्टेजवरती आलाय नितेश बुंदे. पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करेन त्याच्यासाठी टाळ्या वाजवा.